ताईंनी या ठिकाणी गीत सादर केलं। यानंतर आपण ऐकणार आहात खरं तर एक सुंदर असं गीत नितीन मुकेश यांच्या आवाजातील एक सुंदर असं गीत आहे ते, आणि सादरही करतायत नितीन नरे, आणि ऐकतातही आमचे सगळे नितीन बाळवकर सर, नितीन अण्णा थोरात, म्हणजे सगळे आज नितीनमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं गीत यानंतर ऐकणार आहात नितीन नरे आणि नूतन शिंदे यांच्या आवाजामध्ये। धन्यवाद। सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई ये सारी मंजिलें, वो सारी मंजिलें, सो गया है रास्ता। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपण सॉन्ग डेडिकेट केलं, आणि या संपूर्ण कार्यक्रमाची खरं तर संकल्पना ज्यांची आहे ते आमच्या सर्वांच्या लाडक्या मनीषाताई ताईंनी क्षणाचाही विलंब न करता खरं तर असा कार्यक्रम आम्ही घेतोय, तर त्या बोलल्या की शिरूर शहरामध्ये अशी संगीत मेजवानी होत असेल तर माझ्या शिरूरकरांसाठी मला आवडेल, आणि म्हणून ताईंनी क्षणाचाही विलंब न करता खरं तर आम्हाला परवानगी त्या ठिकाणी दिली, आणि म्हणून ताईंना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आपण सर्वांना या ठिकाणी कार्यक्रमाला शुभेच्छा आणि सदिच्छा द्याव्यात अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंना विनंती करतो, आणि जोरदार टाळ्यांमधून ताईंचं स्वागत आपण या ठिकाणी मंचावरती करूया। खरं तर प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज स्वर साधना म्युझिकल आणि एक संगीत मैफिल आमच्या अहमदाबादकरांनी आयोजित केलेली आहे। खरं तर प्रथमतः मी तुमच्या तिघांचं पण कौतुक करते। खरं तर संगीत म्हणजे एक मनाला मानसिक शांतता देणारं, आणि आत्ता आपण बघितलं जे जे गाणे लागतील त्या गाण्यामध्ये आपण मिसळून जात होतो वय विसरून। खरं तर मनाला एक मानसिक शांतता म्हणून हे संगीत क्षेत्र आहे, आणि या संगीता आज खरं तर आनंद होत आहे की हा कार्यक्रम आयोजित केला, आणि ह्यांची खरं तर तुमच्या दोघा तिघांचे पण चेहरे इतके हसरे आहेत ना, त्या हसऱ्या चेहऱ्यातूनच तुमचं उज्ज्वल भविष्य दिसतं, आणि खऱ्या अर्थानं शिरूरसारख्या शहरात हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला। गर्दी नसेल पण खऱ्या अर्थाने दर्दी आलेले आहेत, आणि सगळ्यांनी खरं तर खूप आनंद घेतला, आणि माझ्यासारखी पण कधी न स्टेजवर खरं तर मला आता भाषण करताना मी बोलू शकते पण गाणं म्हणताना पाय थरथर कापत होते, पण तरी एक छोटासा प्रयत्न केला, आणि या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आमच्या सगळ्यांकडून आणि गावडे कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देते। थांबते। धन्यवाद। धन्यवाद ताई। खरं तर संगीत ही अशी एक कला आहे की जी माणसाला एक विलोभनीय शक्ती देणारी आणि मनाला एक वेगळी ऊर्जा देणारी, आणि आज खरं तर या संगीत संध्या आयोजन करण्यामागचा उद्देशच आमचा असा होता की वर्षाची नवीन सुरुवात आपण करतोय, तर काहीतरी एक वेगळ्या विचारांना आपण एकत्र यावं, आणि या विचारांची शिदोरी घेऊन आपण वर्षभर आपला प्रवास करावा। गतवर्षाने दिलेल्या ज्या काही जुन्या नव्या आठवणी असतील त्या विसरून गतवर्षाचे चांगले अनुभव आपण उराशी बाळगून नवीन वर्षामध्ये पाऊल टाकू, आणि म्हणून ही संकल्पना आम्ही ताईंसमोर मांडली, आणि ताईंनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी त्या ठिकाणी दिली। त्याबद्दल ताईंचं, दादांचं आणि आलेल्या सर्व मान्यवर प्रेक्षकांचं मनापासून कौतुक या ठिकाणी आहे की अगदी 6:30 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसून आहात। अतिशय मनाला आनंद आहे की इतकी विलोभनीय शक्ती आज एकवटलेली आहे, आणि म्हणून आपण सर्वांच्या वतीनं आमच्या टीमच्या वतीनं खरं तर आपलं सर्वांचं स्वागत या निमित्ताने आणि आभार व्यक्त करत असताना आपण एक कार्यक्रमाचं अंतिम गीत घेऊ, आणि तदनंतर गावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवान विजेता आपण निवडणार आहोत, आणि मग त्यानंतर कार्यक्रमाची सांगता आपल्या सर्वांच्या परवानगीने होईल। तत्पूर्वी एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात, आणि नितीनजी आणि नूतन यांच्या आवाजामधील एक सुंदर असं गीत आपण ऐकून या चाललेला खरं तर कार्यक्रम असा अविरत चालू राहावा, परंतु शेवटी घड्याळाचाही सल्ला घ्यावा लागतो, आणि म्हणून आपण